उशिरा उठलो तर सगळीच कामं आपली राहून जातात. तर शाळेमध्ये नाही गेलो तर आपली मुलं वाट न घेता कामावरून येऊन ब्रेक न घेता मी पटापट काम करते आणि 12:15 वाजले, 12:30 वाजता तो सुटतो. हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुला तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना, सकाळचं मस्तपैकी पाऊस लागत होता. असं जोराचंच आलेलं सकाळी सकाळी पाऊस. मस्त असं गार वातावरण झालेलं, खूप छान वाटत होतं. मुंबईचा सकाळचा पहिला पाऊस खूप छान वाटलं. झाडांवरती पाणी पडलं एवढं बरोबर म्हणजे बघायलाच किती छान वाटतंय. तर इथे पाऊस लागत होता आणि नंतर मग कामावर गेली. कामावरून घरी आली 10-10:30 वाजता. त्याच्यानंतर असं काही घरामध्ये सगळं पसारा होता, कारण आज सकाळी काहीच करून गेली नव्हती, त्यामुळे असंच सगळा पसारा ठेवून गेलेली. तर आज पूजा अशी काय केलेली, कारण त्यांनी केलेली मिस्टरांनी, त्यामुळे व्यवस्थित असे मस्त वाटतंय पूजा बघून. आणि आपले स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ. जरा काय सकाळी उशीर झाला ना उठायला तर सगळी कामं राहून जातात. तर माझं आज असंच झालं. मला आज सकाळी जरा उशीरच झालं उठायला, त्यामुळे सगळ्या कामांमध्येच आज उशीर झाला. कामावरती जायला पण उशीर झाला आणि कामावरतून घरी यायला सुद्धा उशीर झाला आणि घरातली कामंसुद्धा तशीच राहिली. तर आता इथे पावणे 11 वाजलेले. तर 11 वाजता पाणी येतं. तर पहिलं म्हटले पाणी भरून घेऊन दे, कारण की पाणी गेला की नंतर मग रात्री खूप उशिराने पाणी येतं, त्यामुळे दुपारी भरलेलं बरं असतं. तर पहिलं पाण्यावरती हे केलं, कारण की पाणी प्यायलं पाहिजे. तिथे पहिलं पाणी भरून घेते, कारण की पहिलं पाणी भरलं की बरं. आणि नंतर इथे सकाळची भांडी पण होती जेवण वगैरे बनवलं ती भांडी होती, टिफिन बनवलं त्याची. तर भांडी पण म्हटली घासून घेते, त्याच्यानंतर मग पाणी भरायला मोकळा जागा झाला की बरं व्यवस्थित पाणी भरता येईल, त्यामुळे आधी भांडी घासून घेते. तर इथे पहिलं किचन साफ करून घेते, कारण की सगळं खरकट असं सकाळचं पडलेलं होतं. कारण मला खूपच उशीर झालेला, त्यामुळे सगळं असंच ठेवून गेलेली. तर पहिलं म्हटले साफ वगैरे करून घेते तिकडून. आणि सगळीकडे पसारा वगैरे असला ना की घरामध्ये मन पण नाही लागत, की काय करायचं आणि काय नाही करायचं तेच काही कळत नाही आणि नुसते चिडचिड होते. त्यामुळे बोलले आधी एक एक काम करून घेते, कारण सगळीच कामं राहिलेली माझी. कपडे धुणं, लादी पुसणं, सगळंच माझं काम बाकी राहिलेलं. तर म्हटले आधी पाणी आलं आहे तर पाण्यापासूनच सुरुवात करते, आणि तेच चालू होतं माझं काम. तर इथे माठ आहे ना, माठ मी एक दिवस आड करून असं खालून हे करून घेते माठाच्या तिथून, कारण की माठाची ती माती वगैरे खालून लागलेली असते तिथे त्या कडाप्यावरती, त्यामुळे आधी ते व्यवस्थित धुवून घेते. एक दिवस आड करून असं माठ खाली काढून ते स्वच्छ धुवून घेते आणि तिकडचं व्यवस्थित असं पुसून वगैरे घेते, कारण की सगळं उडालेलं वगैरे असतं, त्यामुळे सगळं पुसून व्यवस्थित असं घेते. सगळं व्यवस्थित असला आणि चांगलं असं दिसलं वगैरे ना तर चांगलं वाटतं. आणि सगळीकडे पसारा, घाण वगैरे असं उडालेलं वगैरे साबणाचं. माझं कसं असं छोटं घर आहे, त्यामुळे जरा सगळं व्यवस्थित ठेवलं ना की बरं वाटतं, दिसायला पण छान वाटतं. त्यामुळे जेवढं आपलं छोटं घर असेल ना तेवढं आपण स्वच्छ ठेवू आणि नीटनेटकं ठेवू ना तेवढं छान दिसतं. कारण की छोटं घर असलं ना की जेवढं आपण व्यवस्थित ठेवू ना तेवढं छान दिसतं आणि तेवढं चांगलं राहतं.
कारण की छोट्या घरामध्ये असं सगळीकडे पसारा वगैरे असला ना, की कोणी जर पाहुणा-रावणा आला ना, तर म्हणजे असं चांगलं नाही वाटत समोरच असं पसारा वगैरे असलं की. त्यामुळे आपलं समोरच किचन आहे, त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण की समोरच असल्यामुळे कोण नाही कोणतरी येत राहतं माझ्यात ते. त्यामुळे सगळं व्यवस्थित असलं ना, ठेवलं ना, की बरं असतं, की कोणी पण आलं तरी असं काही हे नाही वाटत, की एवढा पसारा आहे, तेवढा पसारा आहे, असं काही वाटत नाही. त्यामुळे जेवढं असं होईल तेवढं मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. तर इथे सगळीकडे आहे ना, आजूबाजूला सगळीकडे असं पुसून घेते, कारण की व्यवस्थित पुसून घेतला नाही की बरं असतं. आणि नंतर मग तर इथे माठाला आहे ना, आतून घासून पुसून असं बाहेरून घेते. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते. व्यवस्थित असं पुसून वगैरे घासून ठेवलं की मग बघायला नको. एक दिवस आड करून भरते एक दिवस आड करून. तर त्यामुळे एवढं काही घाण होत नाही, पण ते धुवायला लागतंच तेवढं पण. तर इथल्या काचेवरचं सगळं सामान काढलेलं ते सगळं तिथे व्यवस्थित पुसून ठेवते. त्याच्यानंतर हा माझा छोटासा मनी प्लॅन्ट आहे. तो मला इथे माठाच्या तिथे बरं वाटतं ठेवायला, छान वाटतं ते. त्यामुळे तिथे भरून मी ठेवते. तर इथे किचन ओटा वगैरे व्यवस्थित असं साफ करून घेतला. आणि पाणी पण माझं इथे भरून झालं. अर्धं टाकीमध्ये पाईप सोडलेलं, त्यामध्ये इथे फक्त माठ आणि हांडे वगैरे भरायचे होते. किचन असं सकाळचं पुसून वगैरे व्यवस्थित ठेवला ना, का एवढं प्रसन्न वातावरण वाटतं ना. किचन ओटाच छान पाहिजे, म्हणजे असं व्यवस्थित ठेवला की बरं वाटतं. त्याच्यानंतर पाणी होता तर म्हटले कपडे लगेच धुवून घेते. तर इथे कपडे धुवायला आलेली मी वरती. पाणी असलं की कपडे धुवून झाले की बरं वाटतं. त्या पाण्याच्या ह्याच्यातच पाणी पण भरलेलं राहतं आणि कपडे पण होऊन जातात. तर आपल्याला थोडं काही उशीर झाला ना आपल्या कामामध्ये, टाईम इकडे तिकडे झालं की लगेचच म्हणजे खूप फरक पडतं आपल्या कामांमध्ये, की सगळीच कामांमध्ये फरक पडतं आपल्या रोजच्या कामांमध्ये. कारण की एक जरा काही उशीर झाला उठायला की झालं सगळं संपलं मग. तर इथे कपडे वगैरे झाले, नंतर पिळून वगैरे घेतले आणि लगेचच बाथरूम वगैरे धुवून घेतलं. कारण की नंतर कोण परत त्या बाथरूममध्ये जाईल ना धुवायला. त्यामुळे एकदाच जाते तेव्हाच मी धुवून घेते बाथरूम वगैरे. आणि पटकन कामावरून मला शाळेमध्ये पण जायचं होतं. 12:30 वाजता माझा बाबू सुटतो, त्यामुळे मला लवकरात लवकर 12 वाजेपर्यंत कामं करायचीच होती. तर त्यामुळे पटापट काम करत होते इथे मी. तर इथे कपडे काढले आणि दुसरे लगेच सुकत टाकायला घेतले तिथे. आता इथे लादी पुसायची बाकी होती माझी वरची. खालती मी लादी वगैरे पुसून घेतली आणि वरचंच काम राहिलेलं माझं बाकी. त्यामुळे पहिली इथे लादी पुसून घेते.
थोडं थोडं असं कपाटावरती हात वगैरे मारला ना तर मग एवढी धूळ दिसण्यात येत नाही, कारण की धूळ खूप येते घरामध्ये. तर थोडं थोडं सगळीकडे हात फिरवतच राहते मी. एकदम मग साफ करायला गेलो ना तर खूप असं जाड होऊन जातं ते धुळीने. इथे माझी बहुतेक कामं आवरून झालेली आणि त्याच्यानंतर राहिलेले ते कपडे बाकी घड्या करायच्या. कारण 12:15 वाजेपर्यंत मला निघायचं होतं, त्यामुळे जेवढं होईल तेवढं 12:15च्या आतमध्ये काम करायचा प्रयत्न करत होते मी. कारण की आपली ड्युटी दुसरी पण आहे की मुलांना आणायला जायचं, त्यांना पण नाही आपण एकटं सोडू शकत, तर त्यांना आणायला जावंच लागतं. तर इथे मी पटापट कपड्यांच्या घड्या करून घेतल्या आणि आत्ता माझी सगळी कामं आवरून झाली. तोपर्यंत वाजले इथे बघा 12:15, 11:45 वाजता आले आणि त्याच्यानंतर माझी बाकीची आज कामं झाली. जरा उशिरा उठलो तर सगळीच कामं आपली राहून जातात. तर पण मी पटापट शाळेमध्ये जायचं त्यामुळे पटापट करून घेतली, कारण की आपल्याला दुसरं पण हे असतं, टेन्शन असतं की वेळेवरती शाळेमध्ये नाही गेलं तर आपली मुलं वाट बघत असतात. त्यामुळे पटापट जेवढं होतील तेवढं घेता मी पटापट काम करत असते. आणि 12:15 वाजले, 12:30 वाजता तो सुटतो तर त्याला आणायला जाते. चला बाय.